आता एक मोठी बातमी येते। राष्ट्रवादीतून शिवसेनेत नुकतेच प्रवेश केलेले आनंद परांजपे यांना कोणतेही महामंडळ वाटप करू नये असा सूर राष्ट्रवादीने लावलेला आहे। त्यांनी तशी विनंती शिवसेनेला केल्याची माहिती मिळते। परांजपे यांना शिवसेना महामंडळ देणार अशी माहिती मिळते आणि त्यावरून आता नवा वाद महायुतीत होण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी आनंद परांजपेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेत पुनर्प्रवेश केला होता। आता शिवसेनेच्या वतीने त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लावण्याचे नियोजन केले जात असतानाच राष्ट्रवादीने आनंद परांजपेंच्या नावाला विरोध केलाय। आनंद परांजपेंना कोणत्याही परिस्थितीत महामंडळ देऊ नये अशी विनंती शिवसेना नेतृत्वाला राष्ट्रवादीने केल्याचे कळतंय। परांजपेंना महामंडळ देऊ नये अशी विनंती राष्ट्रवादीच्या वतीने शिवसेनेच्या नेत्यांना केली जाणार आहे। यावर असंही कळतंय की काही वेळापूर्वी श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता त्यांनी सुद्धा यावर आमचा हा पक्षांतर्गत प्रश्न आहे, यात राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नाही अशा स्वरूपाचं विधान केलेलं आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देतात। सागर, आनंद परांजपेंना विरोध का आहे हे जवळपास स्पष्ट आहे, कारण राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। पण आनंद परांजपेंना कोणतं महामंडळ मिळणार आहे, काय नेमक्या घडामोडी घडतायत? वास्तविकतेत मुंबई संबंधित सिडको किंवा तत्सम महत्वाचं महामंडळ आनंद परांजपेंना मिळेल अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती आणि शिवसेना आनंद परांजपेंचं पुनर्वसन करेल। अर्थात त्याचा फायदा श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेंना ठाणे आणि कल्याण डोंबिवलीच्या परिसरात होईल असं एक म्हणलं जातं। आता राहतो मुद्दा आनंद परांजपेंनी ज्या पद्धतीने पक्ष सोडला आणि मित्र पक्षाकडे ते गेले याचा राग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये आहे आणि यामुळेच त्यांनी पत्र मुख्यमंत्री आणि शिवसेना डीसीएम एकनाथ शिंदे यांना दोघांनाही पत्र पाठवलेलं आहे। या पत्राच्या माध्यमातून त्यांनी भूमिका मांडलेली आहे की ज्या पद्धतीने आनंद परांजपेंनी आपल्या मित्रपक्षाकडे गेलेले आहेत, पार्टी सोडलेली आहे, तर त्यांना तत्सम कोणतंही महत्वाचं महामंडळ दिलं जाऊ नये। अर्थात ही भूमिका राष्ट्रवादीची आहे, पण एकनाथ शिंदे हे मित्रपक्षाच्या मागणी जी आहे ती किती मान्य करतील याविषयी शंका आहे। त्यांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा सर्वाधिकार आहे। अशा परिस्थितीत एक मात्र गोष्ट स्पष्ट आहे की कुठे ना कुठेतरी या मुद्द्यामुळे मित्रपक्ष असणाऱ्या महायुतीमध्येच वाद नवा निर्माण होण्याची शक्यता अधिक दिसून येते। विनोद, धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल। आनंद परांजपे हे एक वादाचं कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेत ठरतायत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।